नमस्कार मित्रांनो, होलाष्टक 2026 होळीपूर्वीचे 8 दिवस का मानले जातात अशुभ, जाणून घ्या नियम आणि महत्त्व. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. होळी हा आनंदोत्सव असला तरी त्या आधीच्या 8 दिवसात काही विशिष्ट गोष्टी टाळाव्या लागतात. पण का आणि कोणत्या तारखेपासून हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण असला तरी त्यापूर्वीचे 8 दिवस अत्यंत सावधगिरीचे मानले जातात. या कालावधीला होलाष्टक म्हणजेच होली अधिक अष्टक असे म्हटले जाते. या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते आणि ग्रहांची स्थिती ही प्रतिकूल असते अशी धार्मिक धारणा आहे. होलाष्टक 2026 मधील तिथी आणि वेळ याप्रमाणे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होते आणि पौर्णिमेला म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशी संपते. तर या दिवशी म्हणजे 24 तारखेला 24 फेब्रुवारीला होलाष्टक सुरू होईल आणि होलाष्टक समाप्ती ही 3 मार्चला म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशी होईल आणि धुळवड म्हणजेच रंगपंचमी 4 मार्चला असेल. होलाष्टकात या गोष्टी प्रामुख्याने टाळाव्यात. होलाष्टकाच्या काळात ग्रहांचे स्वरूप उग्र असल्यामुळे शुभ कार्य करू नका. 1 नंबर, विवाह सोहळा. या 8 दिवसात लग्न किंवा साखरपुडा करणे अशुभ मानले जाते. 2 नंबर, वास्तुशांती व गृहप्रवेश. नवीन घरात प्रवेश करणे किंवा नवीन वास्तूचे बांधकाम सुरू करणे टाळावे. 3 नंबर, नामकरण व मुंडन. लहान मुलांचे बारसे किंवा मुंडन, जावळ काढण्याचे विधी या काळात करू नयेत. 4 नंबर, नवीन व्यवसाय. कोणत्याही नवीन व्यवसाय, उद्योगाची किंवा व्यवसायाची सुरुवात या काळात करू नये. 5 नंबर, मालमत्ता खरेदी. जमीन, घर किंवा वाहन खरेदी या दिवसात टाळावे. या काळात काय करावे? जरी हे दिवस शुभ कार्यासाठी वर्जित असले तरी आध्यात्मिक साधनेसाठी ते उत्तम मानले जातात. भगवान विष्णू आणि महादेवांची आराधना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्राचे दान करणे अत्यंत फलदायी ठरते. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी ध्यान करावे. होलाष्टकाचे पौराणिक महत्त्व याप्रमाणे. असे म्हटले जाते की या 8 दिवसातच भक्त प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रचंड त्रास दिला होता. प्रल्हादाची विष्णू भक्ती पाहून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. या संघर्षाचे आणि त्रासाचे प्रतीक म्हणून हे दिवस अशुभ मानले जातात. शेवटी होलिका दहनाने या त्रासाचा अंत झाला आणि आनंदाची होळी साजरी झाली. धन्यवाद.